पण ऐरवलीतली कामं ही बेलापूरमध्ये होत आहेत? 100% मॅडम, कोणाला कोण भेटतच नाही. मला वाईट काय वाटतं, मी तर पब्लिकसाठी आहे. ते येणारच. माझी मुलं आहेत सांगतील. गट्टेच्या गट्टे माझ्याकडे लोकांचे मी ठेवलेत सांभाळून. रेशन कार्ड द्यायचे, आधार कार्ड, हॉस्पिटलची बिलं कमी करणं, पोलिसात कोणी पकडलं तरी मला फोन येतो. जागेचा वादविवाद झाला, घर तोडलं सिडकोनी, तरी मला फोन येतो. कारण काय माहितीये का, शेवटी तुम्ही किती भेटता, कसे बोलता, तुम्ही किती जगण्यापेक्षा कसे वागले लोक बघतात आहे. पण गणेश नाईक आणि त्यांचं जे कुटुंब आहे, त्यांचा नवी मुंबईच्या राजकारणावर प्रभाव हा वाढत चाललाय किंवा वाढतोय. याकडे आपण कसं पाहता? या प्रभावाकडे कसं पाहता? असं आहे मॅडम, मी ज्यावेळी राजकारणात आली तेव्हा मी सांगितलं आपल्याला, मी एकटी आहे. त्यावेळी त्यांचे नगरसेवक होते, ते शिवसेनेत होते, त्यांचा महापौर होता, त्यांचं वजन आहे. मी त्यांना जे पाडलं ना त्याचं कारण वेगळं आहे. लोकांना बदल पाहिजे असतो. लोकांना तुम्ही जर भेटलात नाही, नुसतं येऊन भाषण करून पेपरबाजी करून चालत नाही. कामं मी करायची, उभे राहायचे पार्टीतून. मी पवार साहेबांना झाले, त्यांना ऐरोळी द्या, मला बेलापूर द्या. हम्म, पहिला हो म्हणाले. हम्म, मी 3 वर्ष बांधणी केली पैसा टाकून. लोकांना ट्रिप न्या, पिकनिक न्या, हळदी कुंकू करा, हे सगळं करावं लागतं. सत्य आहे ते आहे. हे सगळं करून मी विभाग बांधला, तरी मला म्हणाले त्यांच्याकडे नगरसेवक आहे, तुम्ही निवडून येणार नाही. ही 2009ची गोष्ट. मी दिल्लीला गेली, दिल्लीवरून आली, मला म्हणाले बघू. विमानात आल्यावर पिचड साहेब बोलले, मी त्यांना देणार. पवार साहेबांचा फोन आला. ठीक आहे म्हणलं, आज न उद्या माणसाने राजकारणामध्ये श्रद्धा सबुरी ठेवली पाहिजे. कमी होत चालली आहे श्रद्धा सबुरी? खलासच झालेले. श्रद्धा तर राहिलीच नाही, ती तर गायबच झाली. आणि सबुरी तर तुम्ही बघताच आहे, रोज तुमच्याच चॅनलला दाखवतात आहे. हम्म, आणि मी विचार केला आहे, मला इतकं कमी का लेखलं शरद पवारांनी? इतकं काम करून एवढा, तुम्हाला ज्यावेळी काढलं 2000 मध्ये, 19 मध्ये, त्यावेळी मी मेळावा घेतला माझ्या खर्चाने. तुमच्या मागे पब्लिक उभी केली. साधी नगरसेविका होती ना मी. 25,000 महिला आणायच्या चेष्टा आहे का? संपूर्ण महाराष्ट्रातून आणल्या मी. असं नाही, गडचिरोली गोंदियापासून महिला आल्या. आणि तुम्ही मला सांगता की तुम्ही निवडून येऊ शकत नाही, तुमच्याकडे ताकद नाही. म्हणले राहणार उभी. आता मनात ठेवलं, बोलली नाही कोणाला, काम करत राहिली 5 वर्ष. 14 मध्ये मला पडली तरी चालेल, पण यांना पाडून पडणार. पक्का निश्चय एकदम असला ना तुमचं, राहिली उभी मी. माझं झालं भांडण. मुख्यमंत्री साहेब नव्हते तेव्हा, अध्यक्ष होते देवेंद्रजी, त्यांनी बघितलं आणि मला बोलून घेतलं. त्यांनाही मी म्हणाले, मी स्पष्ट बोलणार आहे, तुम्ही आज मला पार्टीत घेता, माझं तिकीट फिक्स करणार का? उद्या असं व्हायला नको. त्यांनी तुमच्या युतीत काम केलेलं, शिवसेना बीजेपीने, सगळ्यांचे तुमचे चांगले संबंध आहे. कुठून तुम्हाला दबाव आला तर मी आहे तिथे बरी आहे. मग नाही म्हणे, तुम्हाला वचन देतो, तुम्हाला मी निवडून पण आणणार, तुम्ही या. मी निवडून येईन नाही एवढून माझ्या मनात होतं, पण मी काम करणार. त्यांनी मला तिकीट पक्क केलं पहिल्याच मीटिंगमध्ये, तुम्ही राहा उभ्या. तिकीट दिलं. माझं काम होतं, माझी मेहनत होती, लोकांच्यात माझा संपर्क होता. संपर्क कोणाचा असेल तो माणूस नक्की निश्चित निवडून येणार. किती पैसे टाका, खूप पैसे टाकले, मी तर काहीच टाकलं नाही आणि एक बोगस वोट केलं नाही. मला माझ्या लोकांवर फार विश्वास आहे. माझी जी लोक, आता माझी सगळी बीजेपी तोडली, सगळे नगरसेवक त्यांचे आणले, माझे सगळे कार्यकर्ते देशोधडीला लावले. मी एकटी आता. पण जिथे तिथे गेलेले कार्यकर्ते परत आले माझ्याजवळ. किती कार्यक्रम झाले, क्रिकेट झाली, झाडं लावणं चालूच आहे. तुम्ही मला एकटं करण्याचा खूप प्रयत्न करता, आणि कशासाठी? मला तेच कळत नाही, कशासाठी तुम्ही करता? रिडेव्हलपमेंट मी आणलं, FSI मी आणलं 14 मध्ये,
माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, मी लक्षवेधी मांडली, अनेक वेळा मिटिंगी केल्या, तेव्हा पैसा आला. 25 वर्ष पैसा सांगून तुम्ही निवडणूक लढली. आमची गाववाल्यांची घरं अजून कायम नाही. एक गाव मी कायम केलं, कुक्षेत, जिथल्या आता महापौर आहेत त्या.